1111 रुपये मी तुम्हाला प्रत्येक गटासाठी बक्षीस योजना लावलेली आहे. मतं सांगायची आहेत, आघाडी नाही, बाकी काही सांगायचं नाही. आपल्या उमेदवाराला किती मतं मिळतील हे मला सांगायचं आहे. 50 मतं मागे पुढे ग्राह्य धरली जातील. एका गटात जास्त विजेते ठरले तर आपण चिठ्ठीवर विजेता ठरवणार आहोत. बघूया. आणि हे जे तुम्ही सांगायचे ते मला माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 98 34 96 97 07 किंवा 99 21 81 21 12 या 2 क्रमांकावर आपलं मत मला नोंदवायचं आहे किंवा या यूट्यूब व्हिडिओच्या खाली आपलं मत नोंदवलं तरी चालेल. त्वरा करा आणि आपलं मत जरूर. काल मान तालुक्यात मिनी मंत्रालयासाठी अतिशय चुरशीने मतदान झालं. या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून काहींचं अस्तित्व या निवडणुकीवर ठरणार आहे. अतिशय जबरदस्त असं जी निवडणूक झाली. पहिल्या टप्प्यात वाटत होतं की ही निवडणूक एकतर्फी होईल, परंतु तसं काही झालं नाही. भाजपच्या प्रस्थापितांचं म्हणजे भाजपच्या सत्तेसमोर विरोधकांनी आपलं आव्हान निर्माण केलेलं चित्र या मान तालुक्यात दिसून आलं. अपेक्षेपेक्षा जास्त मतदान बहुतेक ठिकाणी झालं. आंध्री असेल, बिदाल असेल, ह्या गटामध्ये जास्त मतदान होईल अशी अपेक्षा नव्हती, परंतु जवळपास 70% मतदान झालं आहे. तर कुकळवाडसारख्या गटात 77% इतकं मतदान झालं आहे. हे वाढलेलं मतदान नक्की कोणाच्या पार्ट्यात जाणार, काय निकाल लागणार हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला एक अशी सुवर्ण संधी देतोय की या गटांचा जो काही निकाल लागेल तो आपण उद्या बघूच, परंतु या गटातील उमेदवारांना नक्की कोणाला किती मतं मिळतील, आघाडी वगैरे नाही आहे, टक्केवारी एवढ्या मतांनी जिंकणार हे पण नाही आहे. उमेदवाराला मग किती मतं मिळतील हे जो कोणी सांगेल, प्रत्येक गटाला मी माझ्यातर्फे 1111 रुपयाचं बक्षीस देतोय. स्पर्धा अशी असेल की जी मतं मिळणार तुम्ही सांगाल, 50 मतं वर किंवा 50 मतं खाली, हा क्रायटेरिया आपण धरू आणि त्यानुसार जे जिंकतील त्यांना माझ्याकडून एक गटासाठी मी 1111 रुपये देणार आहे. जर एका गटात जास्त विजेते आले तर आपण चिठ्ठीवर विजेता ठरवणार आहोत. मी तुम्हाला थोडक्यात काल जे मतदान झाले त्या मतदानाची आकडेवारी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती असावी आकडेवारी. काल एक आंध्री गटात 69.98% इतकं मतदान झालं आहे. बिदाल गटात 63.57 इतकं मतदान झाले. तर मार्डी गटात तब्बल 73.78 इतकं मतदान झालेलं आहे. त्यानंतर गोंदवली बुद्रुक या गटातसुद्धा चुरशीने मतदान झालं 68.99 आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान जे झालेलं आहे ते कुकरवाड गट या गटात 76.65% इतकं मतदान झालेलं आहे. त्यामुळे ही मतदानाची आकडेवारी खूप आहे. कुकरवाड गटात साधारण 38,291 इतकं मतदान होतं, त्यातील तब्बल 29,350 इतकं मतदान झालेलं आहे. गण वाईज आपण जर पाहिलं तर मलवडी गणात 69.78 म्हणजे 12,300 इतकं मतदान झालं आहे. आंध्री गणात 70.17 म्हणजेच 12,063 इतकं मतदान झालेलं आहे. त्याचबरोबर बिदाल या गणात 1,090 एवढं मतदान झाले, 64% ही मताची टक्केवारी आहे. तर वावरे या गणात 10,650 ही 63% मताची टक्केवारी आहे. त्यानंतर मार्डी गणात 12,743 इतकं मतदान झाले, हे 72% इतकं हे मतदान आहे. त्यानंतर वरकुटे मसवड या गणात 11,395 75% इतकी ही मताची टक्केवारी आहे. इथं चांगली तुल्यबळ लढत आहे. मायाक्का दोलतडे आणि कल्पना विरकर यांच्यात ही लढत होते या ठिकाणी. तर पळशी या गणात 13,695 इतकं मतदान झाले, 71.49 म्हणजे जवळपास 71% मतदान आहे. इथं डॉक्टर राजेंद्र खाडे आणि मानसिंग खाडे ह्याच्यात नक्की कोण बाजी मारणार हे आपल्याला बघायला मिळेल. गोंदवली बुद्रुक हा राखीव गण आहे. इथे 11,834 66% इतकं मतदान झाले. तर कुकळवाड या गणात 15,057 75% मतदान झालेलं आहे. इथं माधवी काटकर आणि विद्या काटकर या 2 तुल्यबळ लढत या ठिकाणी होते. आणि लक्षवेधी लढत आहे ती वरकुटे मलवडी या गणातील. इथं 14,293
मतं जरी झाली असतील तरी मताची टक्केवारी ही तब्बल 78 आहे. आणि या ठिकाणी विक्रम शिंगाळे विरुद्ध आनंद खरात ही लढत आहे. या लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः आंधळी गटात सोनल गोरे किती आघाडी घेत आहेत, बिदाल गटात जे भाजपचे आणि उमेदवार आहेत जगदाळे आणि रासपच्या बरकडे, यात नक्की काय होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. लक्ष वेधून घेतले ते मार्डी गटाने. तात्यांच्या 2 सुना आहेत या ठिकाणी. त्यात सोनाली पोळ आणि भारती पोळ नक्की वारसा विचाराचा की वारसा विकासाचा या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली आहे. गणातील उमेदवारही या ठिकाणी तुल्यबळ होते. नक्की चित्र काय होईल हे अजून पुढे उद्या आपण बघणारच आहोत. त्याचबरोबर गोंदवले बुद्रुक हा राखीव गट आहे. या ठिकाणी सुद्धा मतदान चांगलं झालेलं आहे. अपेक्षा लोकांना नव्हती की इतके मतदान होईल, परंतु मतदान खूप झालेलं आहे. आणि मान तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यानं ज्या मतदारसंघाचं लक्ष ज्या मतदारसंघानं लक्ष वेधून घेतले तो कुकुडवाड मतदारसंघ. या ठिकाणी प्रस्थापित त्या गटाचे अनिल देसाई आणि त्यांना लढत देता येते भाजपचे अरुण गोरे. या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागले. त्याचबरोबर अनिल देसाईंचं या ठिकाणी अस्तित्व सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे नक्की या गटात काय होईल बघूया आपण. परंतु महाड तालुक्यात सर्वजण सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा त्या समर्थक असतील, प्रत्येकजण आपापल्या नेत्याचं आपल्या पक्षाचे आम्हीच कसं जिंकणार, आम्ही किती आघाडी घेणार हे सांगत आहे. परंतु नक्की तुमची आघाडी तुमचा सांगणं कितपत खरं आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे स्पर्धा लावलेली आहे की 1111 रुपये मी तुम्हाला प्रत्येक गटासाठी बक्षीस योजना लावलेली आहे. मतं सांगायची आहेत, आघाडी नाही, बाकी काही सांगायचं नाही. आपल्या उमेदवाराला किती मतं मिळतील हे मला सांगायचं आहे. 50 मतं मागे पुढे ग्राह्य धरले जातील. एका गटात जास्त विजेते ठरले तर आपण चिठ्ठीवर विजेता ठरवणार आहोत. बघूया. आणि हे जे तुम्ही सांगायचे ते मला माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 98 34 96 97 07 किंवा 99 21 81 21 12 या 2 क्रमांकावर आपलं मत मला नोंदवायचं आहे. किंवा या यूट्यूब व्हिडिओच्या खाली आपलं मत नोंदवलं तरी चालेल. त्वरा करा आणि आपलं मत जरूर नोंदवा.